आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत. सर, पालकमंत्रीपदाचं अजून वाटप झालेलं नाही आहे. तुम्हाला वाटतं का पालकमंत्रीपद ठाण्याला मिळावं आणि तुमच्या नेत्यांना मिळावं? आता कुठल्याही पक्षाला वाटतंच ना की आमच्याच माणसाला मिळावं म्हणून, पण मला वाटते या 2 दिवसांमध्ये होईल. कारण 26 जानेवारी आता जवळच येते, त्यामुळे सगळीकडेच पालकमंत्र्याच्या नेमणुका ज्या आहेत त्या होतील आणि महायुतीचे नेते जे आहेत हे योग्य ठिकाणी योग्य ती माणसं जी आहेत ती दिली जातील. असं तर प्रत्येकालाच वाटतं की आमच्याच पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पण नेते जे आदेश देतील तो शिरसावंदी असेल. भाजपाला मिळावं असं मला वाटतं का? मी तेच सांगतोय ना, असं कोणाला प्रत्येक पक्षाला वाटतं ना. आता मी माझा भाजपचा आहे, तर भाजपचा म्हणून मला वाटणारच, परंतु नेते जो निर्णय घेतील तो सगळ्यांना शिरसावंदी आहे. सर, एक प्रश्न विचारतो. सैफ अली खानवरती हल्ला झाला सर, आरोपी मोकाट आहेत. परत बीडमधलं प्रकरण असेल, महाराष्ट्र कुठेतरी अस्थिर होतोय का? कोणी प्रयत्न करतंय का? जे काही गुन्हेगारी वाढते त्या संदर्भात काय सांगाल? असं आहे की आमची ही एवढीच भूमिका आहे की महायुतीचं सरकार आणि माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देखील सक्षम आहे. फक्त विरोधकांनी प्रत्येक वेळेला त्याचं राजकारण करत बसू नये आणि आपला कायदा सुव्यवस्था ढासळली करत सक्षमपणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हाताळल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे अशा पद्धतीचे ज्या वेळेला घटना घडतात त्याला सक्षमपणे त्याच्यावर ठोस अशा प्रकारची कार्यवाही होईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर. आता महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. तुम्हाला वाटतं की महापौर कुठल्या पक्ष झाला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत भाजपाचे नेते म्हणून? हा तुम्ही अतिशय आधी प्रश्न विचारलात. योग्य वेळेला योग्य तो निर्णय होईल. महायुतीचं नेतृत्व जे आहे ते एकतर राज्य पातळीवर निर्णय घेईल किंवा जिल्हा पातळीवर सर्वसाधारणपणे त्याचा निर्णय सोपवला जातो आणि कार्यकर्त्यांचा काय एकंदरीत ओपिनियन आहे त्याच्याप्रमाणे निर्णय घेतला जातो. म्हणून मी म्हटलं की योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते त्यांनी बांध प्रतिक्रिया की गृह खातं सक्षम आणि त्या संदर्भात निर्णय घेईल. कॅमेरा पर्सन अथर्व मीरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.